महाराष्ट्राचे ज्येष्ठ पत्रकार आणि खासदार शरद राऊत आणि देसाई लोकसभेचे सोबत बसलेले नाशिकचे खासदार हे निधीच्या संबंधी काही इतिहास ज्यांनी आपल्याकडे मांडला ते निधीश कुमार संस्थांनी त्याचे आधी मान्यवर पत्रकार सरकारी बंधू गेले दिल्लीची संसद त्या संसदेमध्ये अनेक वस्तूंचा इतिहास घडला त्याबद्दलचं वस्तुनिष्ठ कुलकर्णींनी आपल्या सगळ्यांच्या समोर आणले. दिल्लीमध्ये संसदीय राजकारणामध्ये हिंसे ज्यांना आहे त्यासाठी कष्ट करून तिथं प्रवेश करणं आपलं स्थान निर्माण करणं यासाठी अनेक जण प्रयत्नाची पराकाष्ठा करतात. अनेकांच्या साधारण जीवनाची सुरुवात ही दिल्लीमधून झाली. याचा अर्थ करता प्रत्येक व्यक्ती संसदेमध्ये येण्यासाठीच आली असं काही पुस्तक नाही. पण राज्याच्या राजकारणात देशाच्या राजकारणात आपलं स्थान निर्माण करायचं असते ते राजकीय पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आणि राष्ट्रीय संघटनेचं सुसंवाद ठेवणं याची आवश्यकता असते. त्या सुसंवादाचं केंद्र हे दिल्ली. त्याचा सहज विचार करतो मी दिल्लीमध्ये कधी आलो. मी दिल्लीमध्ये आलो 1962 त्याच्या आधी मी महाराष्ट्राच्या सर्वांच्या संघाच्या काँग्रेस पक्षाचे तिथं काम करत होतो आणि त्याच्यात राष्ट्रीय कमिटी होती आणि ते राष्ट्रीय कमिटीची वेळ त्या राष्ट्रीय कमिटीच्या मार्गदर्शक इंदिरा गांधी होत्या आणि तिची बैठक बोलवली होती ती 3 वर्षीला होती. 3 वर्षे हे जवाहरलाल नेहरूंचं निवास इंदिराजींचं निवासस्थान आणि आम्हा लोकांना सांगितलं की 3 वर्षीला बैठक आहे. जवाहरलाल नेहरू येणार आहे, इंदिरा गांधी अध्यक्ष आणि आम्ही अतिशय औत्सुक्यानं त्या बैठकीला निघतो. वायलागरी नावाचे आमचे केरळाचे मित्र होते, नंतर मंत्री झाले, इथे मंत्री झाले, आज हयात नाही आहे. त्याशिवाय अनेक राज्याचे तरुण नेते होते. आमच्या आयुष्याचा हा आगळा प्रसंग असतो आणि आम्ही अतिशय खुशीत होतो. आधी 2 दिवस एकत्र आलो. काय बोलायचं, कोणते मुद्दे बांधायचे, कुठल्या गोष्टीचा आग्रह करायचा, या गोष्टीचा आम्ही आमच्यामध्ये सुसंवाद करतो आणि आम्ही विषय वाचून घेतो. मी कशा बोलायचं,
बाकीचे आमचे सहकारी आहेत त्याच्यामध्ये मध्य प्रदेशमधून अर्जुन सिंग होते, अन्य राज्यातून असलेले नंतर मोठे झालेले हे नेते होते आणि या सगळ्यांचे आम्ही विषय वाचून घेऊन त्या बैठकीला आम्ही गेलो. आयुष्यात पहिल्यांदा नेहरूंना जवळून बघितलं. पुण्यामध्ये पंडित नेहरू कधी राष्ट्रीय कार्यक्रमासाठी येत असत आणि फुटपाथ करून आम्ही त्यांना पाहत असतो. पण बैठकीमध्ये 30 लोकांच्या बैठकीमध्ये त्यांच्यासमोर आम्ही बसतो आणि सर्व होतं की त्यांना हे प्रश्न विचारायचे. इंदिरा गांधींना प्रश्न विचारायचे आणि त्या तयारीत आम्ही गेलो. बैठकीत बसलो की दोन्ही नेते आले आणि तुम्हाला स्पष्ट सांगतो आम्ही त्यांच्याकडे बघत बसतो. त्यांना प्रश्न विचारायचं झालं ते आम्हाला कळलं. त्याचे व्यक्तिमत्व इतकं मोठं होतं त्यांच्यासमोर बोलणं हे आम्हाला लोकांना शक्य झालं नाही. माझ्या आयुष्याची दिल्लीची राजकीय पक्षाची ही पहिली बैठक या नेत्यानं बघितलं पण तुझं काही शब्द हा त्यावेळेला बाहेर निघाला. नंतरच्या काळामध्ये अनेक वर्ष तुम्ही आम्ही सगळेजण दिल्ली बघतोय. आताच राऊतांनी सांगितलं दिल्लीचं वैशिष्ट्य. दिल्लीमध्ये अनेक लोकांनी आपलं श्रेष्ठत्व कर्तृत्व हे प्रस्थापित. या पुस्तकाचा विचार तुम्ही केला त्याच्यामध्ये अनेक भाग आहेत. स्वातंत्र्याच्या आधीचा, स्वातंत्र्याच्या नंतरच्या काळामध्ये लोकप्रतिनिधींचं सरकार आलं त्याच्यामध्ये अनेक सरकार आली त्याच्याबद्दलची माहिती त्या सरकारांचं नेतृत्व करणारे अनेक मान्यवर आहेत त्यांची वैशिष्ट्य काय त्याचा उल्लेख याच्यामध्ये. आणि एका दृष्टीने हा इतिहासाचा एक मोठा भाग या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडला. ही जी संसदेची इमारत आहे जुनी ही अनेक इतिहासाच्या महत्वाच्या भागाचे हिस्सेदार आहे. ही संस्थेची इमारत त्याचे नियोजन हे इंग्लंडमधला एक आर्किटेक्ट त्याचं नाव जीसन त्यांनी हे आर्किटेक्टने डिझाईन तयार केलेलं होतं आणि त्याबद्दल ही वास्तू झाली. त्याची 21-22 तारीख आणि ती आजपर्यंत देशाच्या कानाकोपऱ्यातल्या लोकांच्या अंतःकरणामध्ये सचलेली वास्तू. नवीन वास्तू आली आम्ही जो पालघरमध्ये जातो तुम्हाला खरं सांगतो नव्या वास्तूच नसतो पण जुनी वास्तू हीच आपली ही भावना मनात. नव्याच्या संबंधीची जी जवळी अजून ते काही मिळालं. मी स्वतः अलीकडच आहे. 1984 साली पहिल्यांदा मी लोकसभेत झालो. काँग्रेसमध्ये नव्हतो, विरोधी पक्षात. इंदिरा गांधींची हत्या झाली. निवडणुकीला विरोधकांचे अनेक लोक
उभं राहायला तयार नसतं, एक वेगळं वातावरण नसतं. त्याची विरोधी पक्षाचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून काही लोकांनी आणि निवडणूक लढवायची हे ठरवलं आणि त्याच्यामध्ये निवडणुकीला उभं राहिलो आणि निवडून झालं. 1984 राजीव गांधी प्रधानमंत्री होते. राजीव गांधी हे प्रधानमंत्री त्यांच्यापासून आजपर्यंत जेवढे प्रधानमंत्री झाले त्याच्याशी आम्हाला लोकांचा सुसंवाद राजकारणामध्ये अनेक प्रश्न मतभेद असतात, भिन्नता असते. पण व्यक्तिगत सलोखा हा शक्यतो निवडून द्यायचा नसतो. हा आदर्श माझ्यासारख्याच्या सोबत महाराष्ट्राचे त्या काळाचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाणांनी निवडून आलो लोकसभेत आणि 14 दिवसामध्ये चित्र बदललं. महाराष्ट्रामध्ये निवडणुका आल्या आणि आमच्या सगळ्या विरोधकांच्या मित्रांनी सांगितलं की तुम्ही स्वतः विधानसभेला उभं राहिलं पाहिजे, नाही तर आपण निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो. आणि 84 साली निवडून आलो, राजीनामा दिला, विधानसभेला उभं राहिलो, निवडून आलो. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जवळपास 7 आमदार याची शक्ती घेऊन आम्ही लोकांनी विधिमंडळाचं काम सुरू केलं. आमचे मुख्यमंत्री होते, बाबासाहेब भोसले मुख्यमंत्री झाले आणि एक काळ असेल जगामध्ये की काँग्रेस पक्षाच्या लोकांनी एकत्र यावं अशी भावना राजीव गांधी यांनी मांडली आणि आम्ही लोकांनी एकत्र बसून चर्चा केली आणि काँग्रेस विचाराचे लोक एकत्र केले. मी सदस्य होतो. एक दिवशी मी गोळ्याला नसतो आणि राजीव गांधींचा सकाळी 4 वाजता फोन आला, काय करतात? क्या करेंगे 4 बजे सोता हूँ. ऐसे नहीं, आप दिल्ली आओ. लगेच येणे शक्य नाही म्हणलं, उद्यापर्यंत पोचतो. पोचून त्यांच्या घरी गेलो. खुर्चीदार म्हणून त्याचे सरकारी होते. गांधीजी आले आणि मला सांगितलं की तुला महाराष्ट्रात जायचं. समजलं नाही. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घ्यायची. अचानक ते सांगितलं. विचारलं काय पाहून बाकी सरकारी काय तर बघूया म्हणजे जाऊन शपथ घे आणि ती शपथ घेण्याच्या नंतर तुला आपण बसून ठरवू. बाबासाहेब भोसलेंची सुट्टी झाली आणि मला तिचं मुख्यमंत्री झालं. तिचं काम सोडून दे. आणि नंतर
89-90 पर्यंत मी महाराष्ट्राचा उत्सवची होतो. राजीव गांधींची आमच्याकडे चित्र बदललं. सगळ्यांनी बसून ठरवलं काही सिनियर लोकांनी निवडणुकीला उभं राहिलं. मला सांगण्यात आलं माझी काही तयारी नव्हती. पण बैठक इथं झाली आणि बैठकीमध्ये प्रधानमंत्री पदाला किंवा पक्षाचं नेतृत्व करायला 2-3 लोकांची नावं स्वाक्षरी नाही. त्याच्यात मी पण शेवटी निर्णय नरसिंहरावचा मला त्याची 158 पडली आणि नरसिंहरावला त्याची 190 त्याचा पेक्षा अधिक होतो. नरसिंहराव प्रधानमंत्री झाले आणि त्यांनी सांगितलं की माझ्या मंत्रिमंडळात तुम्ही आले आणि संरक्षण खात्याचं काम हे माझ्याकडे आलं. 2 वर्ष इथं काम करत असताना महाराष्ट्रात दंगल झाली. मुंबईला आग लागली. 4 दिवसाच्या नंतर प्रधानमंत्र्यांनी मला बोलून घेतलं आणि मला सांगितलं देशाची आर्थिक राजधानी मुंबई आहे आणि मुंबईपेक्षा हा संदेश भारताच्या दृष्टीनं जगात अजिबात चांगला नाही. सुधारकांच्या हातातनं ती सूत्र काढली पाहिजे आणि लोकांना विश्वास द्यायला पाहिजे. ते तुम्ही परत जा. माझी परत जायची इच्छा नसते. पण त्यांनी आणि मुख्यमंत्री साहेब त्यांनी फार आग्रह केला आणि शेवटी थोडे युवच नाही की महाराष्ट्र मुंबई ही जर शिकली नाही, ती चालवली नाही तर कशासाठी आपण राजकारण करतो, कुणासाठी करतो. मला परत जावं लागलं. त्यामुळे सावध त्याच्यानंतरचा इतिहास सुरुवात करण्याला साधारणतः म्हणतो. पण या सगळ्या काळामध्ये एका बाजूला महाराष्ट्राचं राजकारण आणि दुसऱ्या बाजूला दिल्ली. दिल्लीचं वैशिष्ट्य, दिल्लीच्यामध्ये ज्यांचं योगदान होतं अशा व्यक्ती, या अनेक दुसऱ्या व्यक्तींचा अतिशय जवळून संपर्काला अनेकांचा इतिहास असतो. दिल्लीच्या संसदेमध्ये आल्याच्या नंतर सुरुवातीच्या काळामध्ये ग्रंथालयामध्ये झालं आदिवासी लायब्ररी अतिशय चांगली आहे. अनेक महत्त्वाच्या गोष्टीविषयी ज्या चर्चा झाल्या त्याबद्दलची माहिती घेणं, वाचन करणं हे काम आम्ही प्रशासनाला करत असतो. त्याच्या अनेक गोष्टी करतात. बाबासाहेब आंबेडकर किंवा घरचे उपस्थित त्यांचं या देशाला प्रचंड योगदान. स्वातंत्र्याच्या आधी जे मंत्रिमंडळ झालं, जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळाचं नेतृत्व आणि त्याच्यामध्ये बाबासाहेब होते. त्यांच्याकडे खातं होतं ऑर्थोडॉक्स संस्थेत आणि पावर, वीज आणि धरण. आज देशामध्ये बाबासाहेबांचं नाव बोललं की लोक संविधानाचा असतात. संविधानामध्ये त्यांचं योगदान त्याच्याबद्दल काही शंका नाही. पण या देशाची आर्थिक उन्नती करायची
तर काही गोष्टीचे निर्णय घेतले पाहिजे हा विचार बाबासाहेबांनी मांडला आणि त्यांनी त्यांच्याकडची खाती होती त्यांनी 2-3 गोष्टी केल्या. एक, या देशामध्ये थेंब करणारा पावसाचा थेंब हा साचवला नाही, शेती संपन्न होणार नाही, उद्योगधंदे वाढणार नाही. आणि हे करायचं असेल तर धरणं बांधली पाहिजे. भाकरा राज्यात दामोदर वाहिनी काढतोच या संबंधीचे धोरणात्मक निर्णय स्वातंत्र्याच्या आधी बाबासाहेबांनी घेतले. बाबासाहेब कामगार मंत्री होते. कष्ट करणाऱ्या कामगाराला अधिकार असले पाहिजे, त्याच्या बहिणीला आठवड्याची सुट्टी असली पाहिजे, या संबंधीचे निर्णय आणि अनेक कामगारांचे कायदे ते बाबासाहेबांनी केले. ते बाबासाहेबांचे योगदान त्यामध्ये कधी विसरू शकत. संसद भवनचे 46 त्याच्यामध्ये शाहीचा उल्लेख आहे. अनेक अशा व्यक्ती होऊन गेल्या की त्यांचं प्रचंड योगदान होतं. मग ते सत्ताधारी पक्षात असो ते विरोधी पक्ष. जवाहरलाल नेहरू असतील, आमच्याकडे संबंध त्यांचा संसदेत आला नाही, ऐकून माहीत होतं. जवळच्या लोकांच्याकडे समजून घ्यायचं होतं. तरी आल्याच्या नंतर गॅलरी रस्त्यावर त्याची वाचना ऐकायची संधी मिळाली. आणि त्यावेळेला विरोधी पक्षामध्ये महाराष्ट्राकडे अत्यंत कर्तृत्वान असे लोक होते. त्याच्यामध्ये ललित दासपेंचा उल्लेख करावा लागेल, मधु लिंगाचा विचार करावा लागेल, नंतर मधु गंधर्वचे आले, जॉर्ज फर्नांडिस आले, पूर्वीने ही मालिका. आणि यांचं स्थान काय असते मला आठवते. एक दिवशी मी गॅलरीमध्ये बसलो होतो. ललित दासबाई हे उपयोग बसलेले होते. जवाहरलाल नेहरू होते आणि जवाहरलाल नेहरू सभागृहातून बाहेर निघाले. आणि त्यावेळेला दासबाईंचा नंबर आला. दासबाई उभे झाले बोलायला, पंडितजी सभागृहातून निर्णय बाहेर गेले. दासबाईंचं नाव ऐकलं, परत फिरले आणि दासबाईंचं पूर्ण भाषण ऐकलं. नंतर त्या ठिकाणी केलं. या देशाच्या पार्लमेंटमध्ये ज्यांनी आपल्या सहभागानं पार्लमेंटमध्ये एक प्रचंड प्रस्ताव केला, अशांची जी मालिका आहे त्याच्यामध्ये दासबाईंचं नाव हे कशातरी घ्यावं. असे अनेक लोक तिच्या प्रत्येकाचं कार्याची त्या ठिकाणी योगदान आहे. दासबाई असतील, लिंगाई असतील, चंद्रशेखर असतील, मधु गंधर्वचे असतील, जॉर्ज फर्नांडिस, अनेकांची नावं घेतली. मी सांगितली ती नावं महाराष्ट्रातली, महाराष्ट्राच्या बाहेरचे सुद्धा घेतलं. या सगळ्या लोकांनी या देशाच्या संसदेला एक प्रकारचे प्रतिष्ठा दिली. आणि त्यावेळेस ही संसद आणि त्या संसदेमध्ये योगदान करणाऱ्या चर्चेचं नव्या पर्वानं हे कुलकर्णी या पुस्तकाच्या माध्यमातून केलं. अनेक गोष्टी त्याच्यात सहजपणाने सांगायची वेळ खूप झाला. मी काही त्याचं आधी बोलू इच्छित आहे, पण मी अनेकांना पाहिलं. अनेक उत्सव संसदपत्र होते. अनेकांची नोंद या देशातल्या विधी आणि जाणकारांनी घेतली नाही अशी नावं घेतली. आणि त्याचा मोठा काळ मुंबईत गेला.
एक काळ असा होता मुंबईमध्ये एस्केप पाटील, सरकार पाटील हे नाव अलीकडे लोकांना माहिती नाही. मुंबईचे अंधेरीचे राजे म्हणून चर्चा लौकिक होता आणि देशाच्या पार्लमेंटमध्ये केंद्र सरकारमध्ये प्रचंड ससा प्रस्तावित करायला यशस्वी झालेली जे काही महाराष्ट्राचे घटक होते त्याच्यामध्ये एस्केप करतांच्यामध्ये हा करावा. कोकणात सामान्य कुटुंबात जन्मलेले कधीही बाकी कशाचा येत नाही ते एस्केप पाटील यांच्या हातात मुंबई, त्या मुंबईची सगळी सत्ता आणि त्यांना तिथल्या सवर्ण मुंबईचे असतात ज्यांच्या वंशीच होतं त्याचा पराभव होऊ शकतो हा विचार सुद्धा करणार नाही. जॉर्ज फर्नांडिस त्यावेळेला कार्यकर्ते म्हणून मुंबईत काम करत होते आणि त्यांनी सवर्ण मुंबईमध्ये प्रचार केला, यू कॅन डिफीट पार्टी, तुम्ही पाचकांचा पराभव करू शकता आणि एक वासाव तयार केलं आणि अक्षरशः मुंबईच्या अंधेरीचे राजे एस्केप पाटील पराभूत झाले आणि त्या ठिकाणी जॉर्ज फर्नांडिस अशा अनेक गोष्टी आहेत. त्याचा इतिहास बोलतात, त्याच्या काही गोष्टी घडल्या, काही नवीन दिशा आली, देशाचं चित्र बदललं, सरकार आली, सरकारने केली. माझ्या मुंबईच्या दिल्लीच्या काळामध्ये फार लोकांना माहिती नाही, पण एक वर्ष मी विरोधी पक्ष नेता आणि त्या माझ्या विरोधी पक्ष नेत्याच्या काळात एक काम केलं, अटल बिहारी वाजपेयीचं सरकार आणि त्याचं सरकार असताना आणि विरोधी पक्ष त्यांच्या विषयात सराव मांडला आणि तो सर्व एक वर्षाने मंजूर करतो. आता ते एक वर्ष मी मिळलं तसं मी सांगत नाही. सराव मांडला, चर्चा झाली आणि माझी वेळ असते ना की त्याच्यातल्या 10 मिनिटात 7 मिनिटात ठेवलं तेवढ्याच मी बाहेर गेलो, परत येऊन बसलो आणि अपोजिशन साईड सत्ताधारी साईडचे एक व्यक्तीने त्याची वेगळा निर्णय घेतला आणि एका मतामुळे हे सरकार करते. हा इतिहास आहे आणि त्याच्यामध्ये विरोधी पक्ष नेतृत्वाची जबाबदारी माझ्याकडे. अशा अनेक गोष्टी आहेत त्या या ठिकाणी उल्लेख करण्याचा प्रयत्न कुलकर्णींनी केला. त्याच्यामुळे आणखी भर घालायला आवश्यकता आहे. ती भर घालायची असेल तरी त्यात तुम्ही आम्ही राहून बसूया आणि त्याच्यात दुसरी बाजू न करता वास्तव स्थिती ही आपण त्या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करू. त्याचं काय नसतंय ते त्याचा आपण प्रयत्न करू. बाकी अधिक बोलून आपल्या सगळ्यांना गेले लावला दिवस रावतांची माझी गाठ नसते, साधारणची रोज गाठ नसते. सकाळपासून एकच बातमी वाचते, आज वेचणार, हे दोघं वेचणार. मला काही समजत नाही. एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याचं मांडण्याचा अधिकार नाही करतो आणि ते मत मांडलं म्हणून लगेच संवाद होऊ शकत नाही. व्यक्तिगत निश्चय त्याची संवाद नाही. अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या सवयी घालवला त्यांच्याकडून ते शिकले. त्या अशा सगळ्या विचाराचे लोक कधी संकुचित विचार कधी करणार, तो व्यापकच विचार केला आणि
आता सांगणे योग्य नाही फारसं. पण बाळासाहेब ठाकरे आणि आम्हाला लोकांचं एक चांगलं वेगळं नसतं. ते सगळे गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना सुचतील ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्याबद्दलची आस्था दाखवायची आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने द्यायचं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे बोलायचं सर्व भाऊ असे सर्व भाऊ सर्व भाऊ लोक सुरू ते काय सुरूच आणि नंतर व्यक्तीच्या नंतर काल काय बोललो काल काय लिहिलं की व्यक्तीची जीवनामध्ये किती अगत्य आस्था व्यक्तिगत सरळता हा कधीच होते. आणि महाराष्ट्राच्या काही देशांचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये यशवंत चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी ही सगळी या बाजारांच्या इतिहासामध्ये घसत आहेत आणि त्याची एक स्वच्छता प्रयत्न निलेश पवार संस्थेने केला. त्यांच्यावर त्यांच्याकडे अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांची गरज आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.